ज्योतिबा डोंगरावर हाणामारीचा उद्रेक निषेधार्थ सर्व व्यवहार बंद. रविवार दिनांक 22 मार्च रोजी वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा मंदिर परिसरात भाविक आणि पुजारी यांच्यामध्ये झालेल्या वादावादीने गंभीर रूप घेत हाणामारीमध्ये परिवर्तित झाली. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पोलीस कर्मचारी उपस्थित असतानाही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही पक्षावर गुन्हा दाखल केला असून कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. काल दिनांक 22/3/2026 रोजी ज्योतिबा देवस्थान या ठिकाणी भाविक व ज्योतिबा देवस्थानातील पुजारी यांच्यामध्ये झालेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर कोडली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास सुरू आहे. या संपूर्ण घटनेबाबत ज्योतिबा डोंगरावरील पुजाऱ्यांनी भाविकांना जबाबदार धरलं आहे. करवीर तालुक्यातील परिते येथील सासनकाठी रविवारी सकाळी मंदिर परिसरात दाखल झाली होती. सासनकाठी नाचवताना काही मद्यधुंद भाविकांनी नव्याने आणलेल्या उंटावर तसेच पुजाऱ्यांवर गुलाल आणि खोबरं फेकल्याचा आरोप करण्यात आलाय. यावेळी भाविक आणि पुजाऱ्यांमध्ये वादावादी झाली. नवदाम्पत्य आणि महिला कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की झाल्याचं सांगितलं जात आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुजाऱ्यांनी हस्तक्षेप केला असता हा वाद हाणामारीमध्ये बदलला. या घटनेमुळे पुजाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत निषेधार्थ आज ज्योतिबा डोंगरावरील सर्व व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहेत. काल रविवारी जो परिते गावच्या भाविकांनी सासनकाठी घेऊन आल्यानंतर जे काय कृत्य झालं ते अतिशय निंदनीय आहे. कारण प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे चैत्र यात्रेला कमीत कमी मानाच्या 108 सासनकाठ्या आहेत आणि तशा 500-600 सासनकाठ्या या ठिकाणी येतात. अख्खं गाव येतं, पण असा प्रकार कधीही भविष्यात झाला नाही. तो या ठिकाणी घडला गेला. परंतु हिंसा हा पुजाऱ्यांचा कधीच धर्म नाही. आम्ही येणाऱ्या लोकांची प्रामाणिक सेवा करणं आणि आम्ही त्यांना घरी आल्यानंतर पुरणपोळीचं नैवेद्य करून देणं ही आमची परंपरा आहे. परंतु त्यांच्या काही लोकांनी, आता जे पुजारी बोललेत की त्या काही लोकांनी त्या ठिकाणी मद्यपान केलं होतं, हे प्रत्येक मिटिंगमध्ये सुद्धा जिल्हाधिकारी, देवस्थान व्यवस्थापन सचिव हा मुद्दा नेहमीच उचलून धरत आहेत की मद्यपान केल्यानंतर आम्ही सासनकाठी सुद्धा तुमची जप्त करू म्हणून. परंतु काही गोष्टीचा निर्णय गांभीर्याने होत नसल्यामुळं हे आमचं गाव विनाकारण बदनाम झालं आणि हे गाव बदनाम झाल्यामुळं आम्ही हा सगळा ज्योतिबा परिसरातलं दुकान गेली किंवा गाव संपूर्ण बंद करून त्यांचा जाहीर निषेध करत आहे. काल रविवारी भाविकांची भरपूर गर्दी होती. एक हजारो भाविक ज्योतिबाच्या मंदिरात होते. त्यावेळी 8 ते 9 दरम्यान परिते या गावची सासनकाठी मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत होती. त्यावेळी असा अतोनात त्यांचा दंगा चालू होता. गुलाल उधळून चालू होती, खोबरे टाकत होते, भाविकांच्यावर पण टाकत होती, लोकांच्यावर पण टाकत होती. लोक भरपूर होती, त्यांची 200-250 लोक होती. खरं त्यातले ठराविक लोक एक मद्यपान केलेलं होते. असे काही सगळेच नाही, सगळे चांगले होते. कारण सरपंचांनी ज्यावेळी भांडणं झाली, वाद झाला आमचा आणि त्या भाविकांचा, त्यावेळी आम्ही ते मिटवलेलं आहे. काळेभरी समोर पुजाऱ्यांचा आणि त्या सासनकाठीवर लोकांचा वाद झाला, काही ठराविक लोकांचा. त्यांनी ते केसर फेकून आमच्या पुजाऱ्यांच्या लोकांवर मारले. तर पुजारी पण चिडलेत की असं काय तुम्ही करताय, तुम्ही आलाय देवाला तर देवाच्या ह्याच्या सांधीत राहून व्यवस्थित वागा, असं ते पुजारी लोकांचं म्हणणं होतं. कारण ह्यांनी त्याचा गैरअर्थ घेऊन ते पुजाऱ्यांच्यावर धावून गेलेत. तिथं आम्ही स्वतः होतो वैयक्तिक, आम्ही ते मिटवलं. सरपंच त्यांचे परितेचे होते, ते पण चांगले माणूस होते, त्यांनी पण ते मिटवलं. त्यांनी सांगितलं तुम्ही जावा पुढं, आम्ही मिटवून येतो म्हणून त्या लोकांना बाहेर काढायला सहाय्य केलं. आणि तसे त्याबरोबर पोलीस होते आणि देवस्थानचे कर्मचारी पण होते. त्यांनी पण ते घेऊन त्यासनी गेलेत. परत त्यांनी फिरी मारून परत काळभैरवीशी आले. सरपंच नुसते पुढे गेले आणि ती लोक सगळी, तर आम्ही तिथे एक 10-20 पुजारी आणि आम्ही तिथे थांबलेलो. आमच्या समोर तिने दंगा चालू केला, तरीसुद्धा आम्ही चालढकल केली, जाऊ देत म्हटलं. पुढं परत गेलेत, दक्षिण दरवाजापाशी आलेत. तिथे एक पुजारी दिसाला, त्याच्यावर ते धावून गेलेत. परत देवस्थानवाल्यांनी त्यासनी बोलवून घेतलं देवस्थानच्या ऑफिसमध्ये मिटवायसाठी. खरं देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी त्यांनी मारहाण केलं, खुर्च्या फेकून दिल्या. तुम्हाला CCTV ते सर्व बघायला मिळाल. आणि तिथं तिवले साहेबांच्या अंगावर जाऊन गेलेत. परवीन डाबाने म्हणून तिथे कर्मचारी होते, त्याचे शर्ट फाडला, त्याला उचलून टाकून दिला. इतकं झालं. ते सगळं बघितलं, ते पुजारी लोकांनी पण ते बघितलं. हे पुजारी लोकांना सहन झालं नाही आणि सर्व पुजारी लोक एकवटलीत आणि त्यांच्या अंगावर गेलेत. पुजारी वर्ग, देवस्थान कर्मचारी आणि पोलीस ही सगळीच आम्ही त्यांच्या अंगावर धावून गेलो आणि ही आमची बाचाबाची तिथं झालं. खरं दिसताना तिथं फक्त काय पुजारी वर्गानेच मारलं असा एक मेसेज तुमच्या माध्यमातून गेला आणि यात पुजारी नाहक बदनाम झाला. खरं हे चुकीचं आहे. हे काही त्यांच्याकडे ठराविक मद्यपान केलेल्या लोकांनीच केलेलं. आम्ही पूर्ण गावाला दोष देत नाही, कारण गावातले सरपंच आणि एक नंबरच माणूस आहे. काही त्यांच्यातले 21-25 लोक आमच्याबरोबर चर्चा केली. त्यांनी तर आम्हाला
माफीनामा पण लिहून दिला देवस्थान ऑफिसमध्ये की चुकून घडलंय, काही मद्यपान केलेले लोक आहेत त्यांच्या वतीनं आम्ही माफी मागतो आणि हा विषय इथंच मिटवा म्हणून आम्ही पण पोलीस स्टेशन समोर हे कोडिक साहेब पण आलते, त्यांच्या समोर हा माफीनामा झाला. आम्ही पण ठीक आहे म्हटलं, आम्ही काय तुमच्या गुन्हा दाखल करत नाही, आपण मिटवून घ्या समापचरण, कारण शेवटी तुम्ही तुमच्या जीवावर आम्ही आहे ना आमच्या जीवावर तुम्ही यायचा. आपलं हे सदैव परंपरेनुसार नातं चालू आहे. त्यांचे पुजारी पण आलते उपाधी म्हणून, त्यांनी पण त्यांच्या समोर त्यांच्या पाया पडले, पुजाऱ्यांच्या आमच्या सगळ्यांच्या पाया पडले. सरपंच माफी मागून गेले. खरं सरपंचांना आपण दोष देत नाही, काही ठराविक लोकांच्यामुळं हे असं घडलेलं कृत्य घडलेलं आहे आणि यात नाहक आमचा पुजारी वर्ग बदनाम झाला. दरम्यान रविवारी घडलेला हा प्रकार शमवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परिते गावच्या सरपंचांनी देवस्थान समितीकडे माफीनामा सादर केला आहे. तरी देखील या घटनेमुळे भाविक आणि पुजारी यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. प्रशासनाने अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक ती उपाययोजना केली जाईल, असं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे ज्योतिबा देवालय व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांनी स्पष्ट केलं आहे. नमस्कार. श्री केदारलिंग देवस्थान वाडी रत्नागिरीकडे दिनांक 22/3/2026 रोजी परिते गावाकडील सासनकाठीधारक सकाळी मंदिरामध्ये आले होते. त्यांनी सासनकाठी मंदिर परिसरात फिरवत असताना आपली आरती जी दर रविवारी देवाची आरती बाहेर पडते, त्या आरतीच्या वेळी आरतीमधल्या पुजाऱ्यांना तसेच इतर कर्मचाऱ्यांची धक्काबुक्की केली. त्यानंतर सदर सासनकाठीधारकांना आमच्या कर्मचाऱ्यांनी पुढे पाठवले होते, परंतु त्यांनी पुन्हा आरती संपल्यानंतर परत शासन पुजाऱ्यांच्यावर वाद गाठला. तो वाद होऊ नये त्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पुन्हा पुढे पाठवलं, परंतु त्यांनी दक्षिण दरवाजेत येऊन पुजाऱ्यांना मारहाण करायला सुरुवात केली, धक्काबुक्की केली. त्याच्यावर आपल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी समितीचे कर्मचारी यांना देखील धक्काबुक्की केली. तर ह्या अनुषंगाने आम्ही सदर गावाचे सरपंच व इतर ग्रामस्थ यांना ताब्यात घेतले असता त्यांच्यातले काही ग्रामस्थ मद्यधुंद अवस्थेत पण होते. त्यांच्याशी आमची सगळी चर्चा झाल्यानंतर सरपंच यांनी आमच्या देवस्थान समितीकडे तसेच पोलीस प्रशासनाकडे माफीनामा सादर करून सदरचा वाद मिटवून घेतला. हे झालेली घटना ही दुर्दैवी असून यापुढे प्रशासन पण अशी दक्षता घेत आहे की असे प्रकार मंदिरामध्ये करणार नाहीत, यासाठी आम्ही सर्व दक्षता घेत आहोत. नवीन सुझुकी E-Access इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.